श्रीराम. गेल्या भागात आपली कथा चित्रकूटापर्यंत आली होती. भरत, शत्रुघ्न, तिन्ही माता, राजा जनक, अयोध्येची जनता, लक्ष्मणाची पत्नी आणि भरताची पत्नी हे सर्वजण आलेले होते. गुरु वशिष्ठ होते. संध्याकाळचं भोजन झाल्यानंतर सभा बसली. श्रीराम, जानकी, लक्ष्मण उभे आहेत. समोर सगळे लोक बसलेले आहेत. त्यावेळेला इतका सुंदर असं दृश्य आहे की धर्तीवर जणू काही चंद्रलोकच उतरून आलेला आहे आणि त्या चंद्रलोकाच्या एका दरबारात श्रीरामचंद्राची सभा बसली आहे. असं सर्वजण लोक समोर बसलेत. सगळ्यांनी आपलं लक्ष फक्त आणि फक्त रामावर ठेवलेलं आहे. सगळ्यांचं लक्ष आहे रामाकडे. राम काय बोलणार, काय निर्णय घेणार, कारण हाच निर्णय होता. हीच ती रात्र होती जिथं अयोध्येचं आणि राम पुरुषोत्तम होण्याचं भविष्य ठरणार होतं. या अगोदर ज्या वेळेला भरत अयोध्येतून निघाले त्यावेळेला देवलोकात खळबळ झाली. देवलोकांना वाटलं की रामाचा अतिप्रिय असा भ्राता भरत रामाला आणायला जातोय म्हणजे, आणि भरताच्या प्रेमापोटी जर राम परत आला तर काय होईल. कारण रामायण हे सुनिश्चित होतं. रामाची जी भूमिका होती ती भूमिका अगोदरच ठरलेली होती. देवलोकांमध्ये सुद्धा खळबळ माजली होती. कारण राम हे भरताला अतिशय प्रिय होते आणि भरत रामाला अतिशय प्रिय होता. भरतावरचं रामाचं प्रेम पाहता त्या लोकांना असं वाटलं की भरताच्या प्रेमापोटी कदाचित राम आपला निर्णय बदलेल आणि राम परत अयोध्येला जाईल. मग पुढची कामं ती अर्धवट राहतील. म्हणून देवानी माता सरस्वतीला सुद्धा सांगितलं की हे माता, तू भरताची बुद्धी भ्रष्ट कर आणि त्याला अयोध्येला परत पाठव. त्यावेळेला माता सरस्वतीसुद्धा म्हणाली की ज्या भरताला पाप साधं शिवूसुद्धा शकत नाही अशा निर्मळ मनाच्या भरताला त्याची बुद्धी मी कशी भ्रष्ट करू शकते. मी या ब्रह्मांडात कुणाचीही बुद्धी भ्रष्ट करू शकते पण भरताची नाही. इतका निर्मळ स्वभावाचा, निर्मळ मनाचा भरत. श्रीराम समोर होते. संध्याकाळची जेवणं झाल्यानंतर लोक बसले. सगळ्यांचं लक्ष रामाकडे होतं. राम काय बोलणार, काय निर्णय घेणार, राम अयोध्येला परत येणार का, सगळ्याच्या मनात हाच प्रश्न होता. त्या चांदण्या रात्रीत अयोध्येचं भवितव्य ठरणार होतं आणि रामाची पुढची वाटचाल. राजा जनक होते. तिन्ही माता, भरत, शत्रुघ्न समोर बसले होते. रामाने पहिला प्रश्न केला. सगळेजण त्या कुटीच्या अंगणात बसले होते.
आणि रामाने प्रश्न केला, बोले भरतभद्रा, तुझं अभिप्सित काय आहे? अभिप्सित म्हणजे इच्छा. तुझी इच्छा काय आहे सांग. कशासाठी इतक्या दूर आलायस? तर भरत म्हणाला, तुम्ही मला विचारताय की काय पाहिजे? मला सगळं काही मिळालं. मला अयोध्येचं राज्य मिळालंय. माझे पिता स्वर्गवासी झाले माझ्यामुळे. तुम्ही वनात आला, या झाडाखाली राहिला माझ्यामुळे. स्वर्णाभूषण आणि चांगल्या स्वच्छ वस्त्रांनी सजून धजून राहणारी माझी माता समान सीतामाता या जंगलात एक वल्कल घालून आले माझ्यामुळं. मला सगळं काही मिळाले, मला काही नको. काय हवं आहे मला? गंभीर असं वातावरण झालं होतं. भरताच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. सर्वजण दुःखी झालेले होते. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. भरत या रामायणाचं एक असं पात्र आहे ज्याचा काही दोष नव्हता, तरी पण तो स्वतःला दोषी म्हणत होता. खरा दोष त्याच्या मातेचा होता, पण तो स्वतःला दोषी मानत होता की माझ्यामुळं झालं. रामाला वनवास माझ्यामुळं झाला, पित्याचा मृत्यू माझ्यामुळं झाला. आणि ही जी जानकी आहे, माता सीता, राणीप्रमाणे राहणारी सीता एका वल्कलाच्या वेशात इथं वनवासात फिरती आहे. त्याच्याबरोबर लक्ष्मणसुद्धा. ज्या डोक्यावर राजमुकुट असायला हवा होता, त्या डोक्यावर जटा आहेत अशा बांधलेल्यावरती तो स्वतःला दोषी मानत होता की माझ्यामुळं श्रीराम वनवासाला आले. भरताला रडताना पाहताना अतिशय असं गंभीर वातावरण झालं. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. मी आज इथं कथा वाचन करताना नुसती कल्पना करतोय. तरी माझ्या डोळ्यात अश्रू आहेत. ज्या वेळेला प्रत्यक्षात लोक पाहत असतील, ज्या वेळेला लोक तिथं असतील, जी लोक तिथं होती, त्या लोकांचं काय हाल झालं असेल हा विचारच करवत नाही. असो, श्रीरामाने विचार केला की भरत हा स्वतःला दोषी मानतोय. असो नसो, त्याच्या आईवर त्याचा राग आहे. जरी हा इथून परत गेला तरी तो आयुष्यभर आईला कधी बोलणार नाही, किंवा आईला अयोध्येत इतर लोकही असंच काही बोलतील, तिचा तिरस्कार करतील. म्हणून त्या दिवशी रामाने 2 कामं केली. एक तर भरताला लोकतंत्र शिकवतात, आणि दुसरं
माता कैकेयीला स्वीकारून क्षमाचा मंत्र देतात. कारण त्यांना माहीत होतं की भरत इथून परत जरी गेला, परत अयोध्येला जरी गेला, तरी तो आयुष्यभर आपल्या मातेशी बोलणार नाही आणि अयोध्येतील लोकसुद्धा तिलाच दोषी समजणार. संपूर्ण अयोध्या माता कैकेयीला दोषी मानणार. म्हणून ज्या वेळेला तिन्ही माता आल्या होत्या त्यावेळेला श्रीराम अगोदर कैकेयीला भेटले होते. कैकेयी सगळ्यात लहान होती तरी पण ते अगोदर कैकेयीला भेटले आणि तिला नमस्कार केला होता. कैकेयीने हे स्वतः स्वीकार पण केलेला आहे. ती रामाला म्हणाली, राम, मी तुला विनंती करते, कारण माझ्याकडनं जो अपराध झाला आहे तो कुणाकडूनही झालेला नाही आहे आत्तापर्यंत. इतका अक्षम्य असा अपराध माझ्याकडनं झालेला आहे. अयोध्येतील लोक बोलत आहेत, सगळी लोक असंच बोलत आहेत की मी अपराधिनी आहे. तर हो, मी अपराधिनी आहे, लोकांना बोलू दे, मी खरोखरच अपराधिनी आहे. असं असलं तरी एक आई होण्याचं सौभाग्य माझ्याकडनं हिरावून घेऊ नको. माझा पुत्र मला परत दे. मी तुझ्याबरोबर जंगलात राहीन, पण मला भरताची आई म्हणून राहू दे. मला एवढं दान दे. बघा, स्वतःच्याच मुलाला रामाकडनं मागते, एवढं मला दान दे. यावर राम म्हणाला की हे माता, तुझा हा राम सगळं काही जाणतो आहे, त्याला सगळं माहीत आहे. मग म्हणाली, तुला लहानपणी तो अर्ध्या रात्रीचं उठायचा आणि आपल्या आईला म्हणायचा की मला धाकट्या आईकडे जायचं आहे आणि तिचं मला स्वप्न आलं आहे, म्हणून तू तुझ्या आईला घेऊन माझ्याकडे यायचा आणि तुझी आई माझ्या दरवाजावर येऊन म्हणायची की हे कोकिळा, हे तुझं कोकिळाचं पिल्लू जागं झालं आहे, ह्याला घे. राम म्हणाले, हो हो माते, मी तुझा तोच राम आहे ज्याला रात्रीचं स्वप्न यायचं, अर्ध्या रात्रीचं स्वप्न यायचं आणि मी तुझ्या खुशीत येऊन झोपायचो. पण तू पण काही कमी नाही आहे, तू पण धन्य आहे. तुला हजारो लाखो धन्यवाद की तू मला भरतासारखा भाऊ दिलास. तू धन्य आहे माता. अशी त्यांनी माता कैकेयीची समजूत काढली आणि तिच्या मनातून दोषभावना दूर केली. दुसरं, भरताला सांगितलं की जनता ही नेहमीच योग्य असेल असं नाही, किंवा जनतेचा निर्णय हाच योग्य असेल असं नाही. राज्यानं नीतीवर चाललं पाहिजे. कधीकधी जनतेचं ऐकायचं नसतं, नीतीवर चालायचं असतं. म्हणून राम नीतिबद्ध होते, नीतीवर चालले. त्यांनी भरताला परत पाठवलं आणि भरताने ते राज्य जे आहे ते रामाच्या चरणपादुका घेऊन येऊन पुढं राज्य चालू ठेवलं. रामायणात बरीच पात्रं आहेत. अशी काही पात्रं आहेत ज्यांनी एक मापदंड घालून दिलेला आहे. त्या पात्रापासून सुद्धा बरंच काही शिकण्यासारखं आहे. आपली संस्कृती कशी जपावी त्या पात्राने आपल्याला शिकवलेलं आहे. उर्मिला एक असं पात्र आहे. लक्ष्मणाची पत्नी उर्मिला, तिचं धाडस बघा. थोरली बहीण वनवासाला गेली, त्याच्याबरोबर तिचा पती पण वनवासाला गेला, पण तिनं कधी तक्रार केली नाही. ती सासरी राहिली आणि आपल्या परीनं सेवा करत राहिली. दुसरं एक पात्र आहे मांडवी, जी भरताची पत्नी आहे. ज्या वेळेला भरत अयोध्येला आले,
भरताने ते रामाच्या पादुका आणल्या, राजसिंहासनावर ठेवल्या आणि राज्य चालू केलं. अर्ध्या रात्री कौशल्याला जेव्हा जाग आली तेव्हा छतावर कसली तरी सावली फिरत असलेली तिला दिसली. म्हणून तिनं जाऊन पाहिलं तर भरताची पत्नी मांडवी तिथं इकडून तिकडं अशा फेऱ्या मारत होती. कौशल्या म्हणाली, बाळा झोपली नाहीस अजून? जा, भरत झोपला असेल. मांडवी म्हणाली, ते तर इथं नाहीतच. तर भरत कुठे गेले? तिनं सांगितलं, समोर नंदीग्राममध्ये त्यांनी एक झोपडी बनवली आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत राम जमिनीवर झोपत आहेत तोपर्यंत मी जमिनीवरच झोपणार, जोपर्यंत राम जंगलात राहणार आहेत तोपर्यंत मी जंगलात राहणार आहे आणि तिथूनच राज्यकारभार चालवणार. मग तू का गेली नाहीस? तर त्यांनी मला आज्ञा दिली आहे की मी इथं राहून आपली सेवा करावी, कारण भावी माता जंगलात गेलेली आहे आणि इथं तुमची सेवा करायला कोणी नाही आहे. मग जाऊन झोप बाळा. हो, मी झोपेन, पण त्यांच्या झोपडीमध्ये अजून उजेड दिसतोय, म्हणजे ते काहीतरी काम करतायत. जोपर्यंत ते जागे आहेत तोपर्यंत मी जागी राहीन आणि जेव्हा तिकडे अंधार दिसेल त्यावेळेला मी झोपेन. असा तिनं आपला पत्नीधर्म निभावला. अशा प्रकारे भरतानं आपलं राज्य सांभाळलं. जोपर्यंत श्रीराम अयोध्येला परत आले नाहीत तोपर्यंत भरतानं रामाच्या चरणपादुका सिंहासनावर ठेवून राज्यकारभार केला. म्हणूनच भावाचं जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर भरताचं देतात. ज्या भरतानी 14 वर्ष राज्यकारभार केला, पण फक्त रामाच्या नावानं आणि रामाचं राज्य चालवलं, असा हा महान. याच्यासाठीच म्हणतात, भाऊ असावा तर भरतसारखा. हरी अनंत, हरिकथा अनंत या म्हणीप्रमाणे आपलं हे रामायण पुढं चालूच राहणार आहे. एक एक पात्र येईल, एक एक पात्राचं उलगडा होत जाईल, काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील. त्याप्रमाणे आपण गेल्या एपिसोडला माझ्या खूप चांगला प्रतिसाद दिला. आपल्याला काही सूचना करायच्या असतील तर कृपया कमेंटमध्ये जरूर लिहा आणि काही त्रुटी सापडल्या तर मोठं मन करून क्षमा करा, कारण मी संपूर्ण नाही आहे. मीही तुमच्यासारखाच साधारण मनुष्य आहे. माझ्याकडून चुका होऊ शकतात आणि मी ते स्वीकार करतो. जरी एखादी चूक असेल तरी क्षमा करा, लहान जाणून क्षमा करा, आपलं मोठं मन करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. जय श्रीराम.